नमस्कार, मी दीप्ती सुरेश जाधव। टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम यांच्यावर आर्यवैश्य समाजापाठोपाठ कुणबी समाजाची ही कमालीची नाराजी पराभवास कारणीभूत ठरणार। आता बघूया सविस्तर वृत्तांत। होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आर्णी केळापूर या आदिवासी राखीव असलेल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांची तिकीट कापून पूर्वीपासूनच वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडून गत पंचवार्षिकला तिकीट गमावणाऱ्या राजू तोडसाम यांना उमेदवारी दिली। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्या कर्तव्य शून्यपणामुळे जनसामान्यात असलेली नाराजी हे प्रमुख कारण असा ठपका धुर्वे यांच्यावर ठेवण्यात आला। या मतदारसंघात फार मोठी कारकीर्द गाजवणारे माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांचे पुत्र जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे हे गेल्या एका दशकापासून या ना त्या प्रकारे मतदारसंघात जनसंपर्क टिकून ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतात। शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस पक्षाच्या उतरत्या काळात देखील पक्षाची न सोडलेली साथ व काँग्रेस हायकमांडशी मोघे यांचा असलेला थेट संपर्क यांचेच फलश्रुत म्हणून जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे हे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ठरले। अशा वेळी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र मोघे व भाजपाचे बाह्य पक्षातून रिटर्न राजू तोडसाम यांचे थेट लढत मतदारसंघात दिसून येत आहे। एकीकडे सत्तेत असताना राबविलेल्या अनेक योजना समोर ठेवून संपूर्ण राज्यात भाजपा निवडणुकीला सामोरे जात आहे, तर दुसरीकडे शेतमालाला भाव नाही। गेल्या 5 वर्षात तोडाफोडीचे झालेले राजकारण व काँग्रेस हायकमांडने विशेषरित्या समोर आणलेले संविधान बदलाचा मुद्दा, बेरोजगारांना मानधनासह विकासाची पंचसूत्री समोर करून काँग्रेस जनतेसमोर जात आहे। अशात बहुचर्चित असलेल्या आपल्या आर्णी केळापूर मतदारसंघात शिवाजीराव मोघे यांनी केलेली कामे सुद्धा मोठ्या प्रमाणात काँग्रेस उमेदवाराकडून अधोरेखित केल्या जात आहे। प्रचंड गुंतागुंतीची व पेचप्रसंग निर्माण झालेली महायुतीची जागा सोडत या मतदारसंघासाठी बहुप्रतीक्षेची ठरली। यात भाजपचा अंतर्गत सर्वेमध्ये विद्यमानांविषयी असलेली नाराजी तर इच्छुकांची वाढलेली गर्दी हे सुद्धा या ठिकाणी लक्षवेधी ठरते। इथून केवळ 7च महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राजू तोडसाम यांनी काँग्रेसच्या धानोरकरांना दिलेला पाठिंबा, तत्पूर्वी तेलंगणा राज्यातील माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे पक्षात फेरफटका मारून केलेला रिटर्न प्रवास, त्यानंतर अनेक पक्षात उमेदवारी करता वर्तवलेली इच्छा असो व दरम्यानच्या काळात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर उघडपणे केलेली चिखलफेक ही सर्व कारणे तोडसाम यांच्या विरुद्ध नाराजी करता प्रबळ ठरलेली दिसत आहे। यात विशेष म्हणजे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने तोडसाम यांचे पाठीराखे माजी खासदार हंसराजजी अहिर यांची उमेदवारी कापून मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्यानंतर तोडसाम यांनी मुनगंटीवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका केल्याने आर्यवैश्य समाजात यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती। यामुळे फार पूर्वीपासून भाजपासोबत असलेल्या आर्यवैश्य समाजाने तोडसाम यांच्या उमेदवारीविषयी उघड विरोध केल्याचे बोलले जात आहे। त्यातही अनेक समीकरणे जुळून तोडसाम यांना मिळालेली उमेदवारी स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निर्माण करणारी ठरत आहे। त्या पाठोपाठ वणी येथे ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित असलेल्या मंचावरून बहुसंख्याक असलेल्या कुणबी समाजावर केलेली खालच्या पातळीवरील टीका सुद्धा तोडसाम यांच्या मतसंख्येला उतरतीकडा लावणारी असल्याचे बोलले जात आहे। याविषयी टीसीएन न्यूजने सर्व शाखीय कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष असणारे सतीश भोयर यांच्याशी संवाद साधला असता कुणबी समाजात प्रचंड चीड व संताप निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आदिवासी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे मोघे ज्या जातीतून येतात त्या आन जातीची मतसंख्या ही तोडसाम यांच्या गोंड जमातीपेक्षा नक्कीच कमी आहे। त्या पाठोपाठ मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर कुणबी समाज बहुसंख्याक आहे। अशात भाजपचा जुना साथीदार असलेला आर्यवैश्य समाजाची नाराजी व कुणबी समाजाला भाजपच्या मंचावरून कुत्रेची उपमा दिल्यामुळे तयार झालेली नाराजी येणाऱ्या काळात दोनपैकी कोणत्या उमेदवाराला नाराज करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। बघूया टीसीएन कडे कुणबी समाज बांधवांनी नोंदविलेल्या प्रतिक्रिया। गेल्या 4-5 दिवसाच्या आधी एक सुधीर साळी म्हणून व्यक्तीने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली। कुणबी हे 500 रुपयात विकल्या जातात आणि त्याचे जिल्हाभर पडसाद उमटले असून सर्व आम्ही कुणबी संघटनांनी जिल्हा लेवलला तालुका लेवलला त्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि मी सर्व कुणबी बांधवाच्या वतीनं अखिल भारतीय समस्त
महासंघाच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी सर्व कुटुंबियांना आवाहन करतो की आपण या सर्व घटनांचा विचार करावा। आपल्याबद्दल जे आक्षेपार्ह बोलल्या जात आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे आपलं संघटन नाही। आपण संघटित झालो तर दुसऱ्याची ताकद होणार नाही यापुढे। त्यामुळे आपण संघटित होऊन या घटनेचा प्रत्येक ठिकाणी निषेध केला पाहिजे। तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेमध्ये आपल्या कुणबी समाजाची ताकद आपण स्वतः जागृत करून कुणबी समाजाला जागृत करून नक्की दाखवून द्याल असं मी जाहीर आव्हान आपण सर्वांना करतो। हे बघा, समाजात असं वक्तव्य करणं ही तर फार चुकीची गोष्ट आहे। सर्वप्रथम कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याने अशा पद्धतीचं बोलणं हे किमान माझ्या तरी मताला पटत नाही। ह्या सर्व गोष्टींचे जे पडसाद पडतात आहे हे योग्यच आहे। एक स्त्री म्हणून या विषयाचा मी सुद्धा जाहीर निषेध करेन। कुणबी समाजात फार तीव्र प्रतिक्रिया आहे। कोणत्याही समाजाला असं वाईट उद्देशून बोलणं फार चुकीचं आहे। मी समाजाचा म्हणून त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। आणि समाज काय असते समजा ही ताकद येणाऱ्या 20 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमचा समाज त्या वक्तव्याचा निषेध म्हणून ताकदीनं त्याच्या विरोधात मतदान करेल अशी मी समाजाला कळकळीची विनंती करतो। इथे मोठ्या प्रमाणात असलेल्या कुणबी समाजाबद्दल जिल्ह्यात वणी मतदारसंघात एका प्रचार सभेत किंवा त्या कार्यालयाच्या परिसरात एका समाजाबद्दल कुणबी समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं आहे, भाजपच्या एका मोठ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा उपाध्यक्षांनी, त्यांचा आम्ही सर्व समाजातर्फे इथे निषेध करतो। सर्व समाजाला घेऊन चालणाऱ्या एका मोठ्या समाजाबद्दल जे अशी आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो। वणीमध्ये एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं अतिशय अश्लील शब्दामध्ये कुणबी समाजाच्या बाबतीत वाच्यता केली, अतिशय निंदनीय असून तो भाजपचा पदाधिकारी आहे। यावरून भाजपाची जी संस्कृती आहे त्यांची विचारधारा लक्षात येते। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आणि कुणबी समाज हा सगळ्या समाजाला घेऊन चालणारा समाज आहे। खऱ्या अर्थानं पालकत्व कुणबी समाजाकडे असते आणि कुणबी समाजाला अशा शब्दात बोलणं हे अतिशय निंदनीय असून भाजपाचा जो विचार आहे त्या विचाराचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र आलो आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेच्या जे आमदारकीचे उमेदवार आहे संजय बोटकुलवार यांच्यासमोर यांच्या सभेमध्ये एक साळी नावाच्या नालायक माणसाने कुणबी समाजाबद्दलचे जे विधान केलं ते निषेधार्ह आहे। कुणबी समाज सर्वाला घेऊन चालणाऱ्यापैकी एक आहे। तर याचा अर्थ अजूनपर्यंत भाजपवाल्यांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही। तर त्याचा अर्थ त्याचा बोलवता जरी कोणीतरी भाजपचाच मोठा कार्यकर्ता आहे, जसं विधानसभा आपल्या महाराष्ट्रात चालते, जसा फडणवीस शिकवते तसंच याला कोणतरी शिकवलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टी कुणब्याचा सर्वात मोठा दुश्मन जर कोणी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे। ते जातीचं राजकारण करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आम्ही सर्व कुणबी बांधव त्या निषेधाचा जाहीर निषेध करतो। प्रचारादरम्यान जेव्हा कुणबी समाजावरती एक कार्यकर्ता एकदम अश्लील भाषेत बोलतो, भाजपचा कार्यकर्ता, आणि त्याच्यावर भाजप कुठल्याही प्रकारचं कारवाई करत नाही, याच्यामुळे दिसून येतं की कुणबी समाजाबद्दल भाजपमध्ये किती प्रकारचा रोष आहे आणि तो समाजाला कुठल्या प्रकारचं स्थान देत आहे। याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत। एक मिनिट भाजपाच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने कुणबी समाजाबद्दल अपशब्द अश्लील शिवीगाळ केली आणि सर्व समाजाची भावना दुखवली। त्यामुळे आम्ही सर्व समाज एकवटून या ठिकाणी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो। भाजपाने एवढेसुद्धा होऊन त्या व्यक्तीवर काही कारवाई केली नाही, त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध करून आम्ही एक होऊन आम्ही भाजपाला धडा शिकू।
संजीव रेड्डी बोतकुलवार यांच्या प्रचाराचा नारा फोडताना माननीय हंसराजजी अहिरसुद्धा त्या माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिरसुद्धा त्या मंचावर उपस्थित असताना एक सुधीर साळी या व्यक्तीने कुणबी समाजाबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलं आणि त्या विधानाचा भाजप आजही समर्थन करत आहे. त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. या सर्व प्रकाराचा आम्ही सर्वजण निषेध करतो. भाजपचे आमदार बोतकुलवार साहेब यांच्या प्रचाराचा नारळ फोडायच्या याच्या कार्यक्रमामध्ये भाजपच्या एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने कुणबी समाजाबद्दल अत्यंत अश्लील भाषेत वाच्यता केली. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व कुणबी बांधव इथं जमा झालेलो आहोत. आश्चर्य या गोष्टीचं आहे की इतकं होऊनही भाजपने त्या पदाधिकाऱ्याला आत्तापर्यंत पक्षातून काढलं नाही किंवा त्याचा निषेध केला नाही. याचा अर्थ भाजपला त्यांनी केलेली कुणबी समाजाबद्दलची जे शिवीगाळ आहे ती मान्य आहे असंच होतो. आणि आम्ही याचा सर्व कुणबी समाज त्या भामट्याचा तर निषेध करतो, सोबत भारतीय जनता पार्टीचा सुद्धा निषेध करतो. हे बातमीपत्र येथेच थांबूया. परत एक नजर टाकूयाच्या हेडलाईन्सवर. आर्नी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राजू तोडसाम यांच्यावर आर्यवैश्य समाजापाठोपाठ कुणबी समाजाची ही कमालीची नाराजी पराभवास कारणीभूत ठरणार. आमची न्यूज चॅनल पाहण्याकरता यूट्यूबवर TCN न्यूज चॅनल घाटंजी टाईप करा व आपणास आमच्या चॅनलवरील बातमीपत्र आवडत असेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपल्याला काही सुचवायचे असल्यास आमचा पत्ता TCN न्यूज कार्यालय, महाबलाय व्यायामशाळा, नृसिंहवाड, घाटंजी. फोन नंबर 7058896609, 9405163073. अचूक सडेतोड आणि निर्भीक बातम्यांसाठी बघत रहा घाटंजीचे एकमेव चॅनल फक्त TCN न्यूज चॅनल. धन्यवाद.